चेंडू आणि हा वाईट चेंडू. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज जरा लेट झाला आपल्याला, कारण की थोडं लेट उठलो आपण, नाही तर सकाळी लवकर उठणार होतो. कॅमेरा लय हलतोय. तर आता सध्या इथे थोडं पूजन चालू आहे. तर आपण आता बघूया पूजन कसं चालतं ते. चला. महारुद्र हनुमान देवता सुप्रसन्ना वरदा भवतु. तर ठीक आहे गाइस, फायनली आपण रेडी झालेलो आहे. तर थोडं दाखवायला भेटला नाही, कारण की मी थोडं घाईमध्ये गेलो. आज थोडं लेट उठलो म्हणून थोडं घाई गडबड झाली. पण काय नाही, थोड्या मिनिटांनी जेवायला घेऊ. तर थोडं वरती अजून थोडा फंक्शन चालला आहे नाश्त्या बिष्ट्याचा. तर चला जाऊया. तर ठीक आहे, अशा ठिकाणी जरा इथे गावचा बॅनर लावत आहेत. थोडं इकडनं दाखव रे जरा. हां, इकडनं खालनं बॅनर लावत आहेत, स्क्रू बीर लावून. तिकडे रस्सी बांधून इकडनं बांधतायत. दोन तीन डिश दे ना, चांगला 2-3 डिश दे. काहीतरी पेपर मला काय स्टॅपवर चला, आता अजून थोडंसं खोदायचं आहे. और फायनली इथे आलेलो आहे. तर बॅनर मी तुम्हाला दाखवतो. तर हा इथे बॅनर आहे, तुम्ही बघू शकता. हनुमान जयंतीचा तो आता इथे लावणार आहे. तर खोदामखोदी चालली आहे तिकडे थोडी खाली. बाकीचे बरोबर तिकडे थोडंसं काम करतात, तुम्हाला मागाशी तुम्ही बघितलं असाल. तर नंतरला भेटू, आता थोड्या मिनिटांनी जेवायला घेऊ. तर येतो. फायनली ते हे लोकांनी झेंडा बांधून घेतलेला आहे. होय होय, इथे सर्वजण आलेले आहेत. तर चला, आणि ते बॅनर पण बांधून घेतलेला इकडे पाहू शकता. चला, वरती आता भजन आहे, भजनानंतर जेवण आहे. तर चला डायरेक्ट वरती जाऊया आम्ही सगळेजण. अजून पाठीमागे
पाठीमागे अजून जण येत आहेत. तर चला ठीक आहे. आता फायनली सर्व काय झालेलं आहे. ते जे आहे ना होर्डिंग ती लावली गेली आहे, म्हणजे बाजूला जे लावतात ना ते लावलेलं आहे. आणि आता मी जरा घड्याळ द्यायला जातो आहे मित्राला. तर आता काय नाही, आता सर्व झालेलं आहे. आता फक्त जाऊन जेवायचं आहे. आता जरा भजन चाललं आहे तिकडे. तर जेवल्यानंतर आपण भेटू डायरेक्ट मॅच खेळायला. ठीक आहे, चला मग डायरेक्ट 3 वाजता भेटू. तर येतो. 2 hours later. आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण खाली खेळायला फायनली आलेले आणि आता 3 वाजलेले आहेत. आता आपण खेळणार आहे GPL यानी गांगरकर प्रीमियर लीग. आता अजून थोडेफार आपलं डेक बीक आणायचे राहिलेले आहेत, तर ते थोडा सेटअप होईल. मग तिकडनं मग सुरू होईल की GPL त्याचं गाणं बिणं वाजेल, मग तुम्ही समजून जाल की GPL सुरू झालेली आहे. तर चला बघूया. आता थोडी प्रॅक्टिस चालू आहे की इकडनं तिकडे बॉल बिल मारायची सुरुवात. नाही ते काही माणसं डेक बीक आणतायत. ठीक आहे, तर चला मग येतो. Team interview. बोला. एकदम बेकार हरलेत ना. काय वाटतं कोण जिंकणार? ते हारणार वाटतं. ते हारणार, सर्व हारणार. तुमची ट्रॉफी फिक्स आहे. एक नंबर मैदानने स्ट्रॉंग केलेलं वाटतंय. तर दाखव, हे पण दाखव. 2024 GPL. हा, इथे पूर्ण दाबून केलेलं आहे. अरे काय हे पकड. काय वाटतं कोण जितेल? आपले GPLचे जे आपले गांगेरकरवाडीची प्रीमियर लीग आहे, हा, त्या प्रीमियर लीगचा बघूया. चांगले चांगले खेळाडू आहेत. ओमकार देखील चांगला पुण्यामध्ये सराव करत असतो. हा, सिद्धेश आहे, अमर आहे. तसंच आमचे सुनील गांगरकर जे राज्यस्तरीय स्पर्धा खेळत असतात. हा, असे दिग्गज खेळाडू आहेत. हा. तुषार आहे, आमचे जुने मित्र लहू गांगरकर देखील या ठिकाणी मैदानामध्ये सराव करतात. चांगलं कमबॅक एक चांगलं कमबॅक आपल्याला या ठिकाणी आज या GPL मध्ये गांगरकर प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळणार आहे. बघूया थोड्याच वेळात या ठिकाणी सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिला सामना असणार आहे बजरंग वॉरियर्स वर्सेस गणपती बाप्पा मोरया आणि बजरंग वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये पहिली लढत होणार आहे. बघूया. तर मी एक प्रश्न विचारतो, तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार? बघूया. बजरंग वॉरियर्स जास्तीत जास्त शक्यता जिंकण्याची वाटते, कारण सिनियर प्लेयर सुनील गांगरकर असतील, तुषारसारखा धडाकेबाज फलंदाज त्यांच्याकडे आहे. तितका चांगला गोलंदाज देखील बबड्या आहे. मी स्वतः सुनील गांगरकर दोन्ही गोलंदाज आहेत. की 100% की बजरंग वॉरियर्स जिंकण्याची शक्यता. ठीक आहे, थँक्यू. आपण दुसरीकडे जाऊ. मोरया. चला आता फायनली टॉस झालेला आहे आणि बजरंग वर्सेस वॉरियर्स आणि कोणता बोललेला? गणपती बाप्पा मोरया. आपण बघू शकतो. तर आता बघूया, त्यांनी बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. तर बघूया काय ते पुढे घडतं ते, कोणची बॅटिंग चांगली होती, कोणची बॉलिंग चांगली होती, आपण बघू शकतो. आणि हा वाईट चेंडू अवांतर धावत संघाचं खातं करतोय बजरंग वॉरियर्स संघाचं. पुढचा चेंडू सुंदर कफूला एकदा या ठिकाणी वाईट चेंडू घोषित करतात. वारंवार अवांतर धावामध्ये भर पडते. 2 धावा अवांतर झाले. संघाचं खातं उघडते बजरंग वॉरियर्स संघाचं. पुढे सुंदर टोला चेंडू या ठिकाणी निष्क्रिय हाताला दिसते, परंतु धाव काही मिळत नाही. तुषार या ठिकाणी थोडासा कमबॅक करताना दिसत, परंतु त्याने धावसंख्या फिरवले. हा फटका आवडला असेल तर आजच्या या GPL मधला पहिला चौका तुषारसाठी. एकदा या ठिकाणी साईड बदलली गेले. या ठिकाणी कट झालेला आहे. पंचांचा निर्णय आणि आउट झालेले आहेत याच प्रकाराने तुषार गांगरकर. बघूया तुषारचं या ठिकाणी फार मोठा धक्का मारायला लागेल. सुरजदाकडून झालेले आहेत तुषार गांगरकर आउट. तर आता येत आहेत बबल्या गांगरकर. त्याच प्रकाराने तुषार गांगरकरची बॉलिंग.
आणि याच प्रकारे सूर्यदाच्या बॉलिंगला भाई काहीतरी लागलेलं आहे, चांगल्यापैकी धार करून आणलेली आहे. काय सराव करून या ठिकाणी कमबॅक करणार दुसरा विकेट घेतलेला आहे आणि आता येत आहे सुनील गांगरकर आणि माझा मामा. अंडा फोडला बबले आणि चला पुढे पुढे 6 2 बाद 6. 2 बॉल 6. बघूया सुनील गांगर स्वतः संघ मालक या ठिकाणी आलेले आहेत. काय घडतंय बघूया. सूरजचा कसा चेंडू या ठिकाणी खेळतात आणि याच प्रकारे धावामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा भर पडते. धाव संख्या झाली 7 2 बाद 7. पॅड चेंज केलेली आहे. बजरंग वारस पुन्हा एकदा नो चेंडू. एक नावाजलेले पंच आहे. धाव संख्या झाली ती 8. एकदा पुढचा चेंडू सुंदर सोडवण्याचा प्रयत्न होता. थोडासा बीट होताना दिसतो. एकदा सुंदर टोळण्याचा प्रयत्न. आता आलेले आहेत रोहन गांगरकर याच प्रकारे जिल्ह्याची ट्रॉफी झाली की याच रोहनने देखील चांगला अक्षय comeback करताना गांगरकर बॉलर आशिषचा पुढचा चेंडू आणि सुंदर चेंडू टाकलेला आहे. दबाव खाली खेळताना दिसतोय आणि हा वाईट चेंडू. आता मात्र अवांतर धावा थोडस तालमील बिघडताना दिसतंय. आशिषच धाव संख्या झाली ती ए बाबा आताची धाव घेतली नाही का उंच ठेवण्याचा प्रयत्न. काय घडतंय बघूया. धाव संख्या झाली 11. पुन्हा थोडा छोटा सूरज तिकडे वारंवार या ठिकाणी टॅप मारायचा पण थोडस कमबॅक करताना थोडस बिघडताना दिसतोय. शांततेचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. काय खेळी करतोय. 4 चेंडू निर्धाव घेतलेले आहेत. एकही धाव मिळत नाही. 4 बॉल 1 सुद्धा रन नाही. बघूया रोहन दादाच्या खात्यात. हा मात्र वाईट चेंडू. जास्तीत जास्त धावा वाईटच झालेले आहेत. बॅट मधून मला वाटतं 1 का 2 चौके गेले असतील. हा देखील वाईट चेंडू आहे. धाव संख्या झाली ती 13. कमीत कमी 20 धावा तरी जमवायला पाहिजेत. आता मात्र सुंदर टोळलेला चेंडू आणि या 4 धावा. हे कमबॅक घेतलं पाहिजे होतं सुरुवातीपासून. बघूया वैयक्तिक बॉल चेंज केलेला आहे. पहिला आणि संघामार्फत दुसरं षटक घेऊन आला आशिष रोहनसाठी. बघूया पुन्हा एकदा सुंदर डोळ्याचा प्रयत्न होता. आतापर्यंत 5 चेंडूंनी 1 चौका फक्त मारलेला आहे. कुठल्या संघावर होणार आहे खतरा. वैयक्तिक कोट्यातील याच प्रकारे ओव्हरीला 17 झालेले आहेत. तिसरी ओव्हर सुरू होत आहे. काय सराव करताना देखील मी पाहिले घटसम त्याला चांगली गोलंदाजी टाकताना मी पाहिलं होतं. बघूया ही मॅच आहे. बबले देखील चांगला सराव करतो पण आता अड्डा फोडलाय. बघूया सुनीलसाठी कशी गोलंदाजी टाकणार आहे. हा बस. आणि याच प्रकारे मामा आउट झालेला आहे पहिल्याच बॉलाला. बजरंग वॉरियर्सचे नावाजलेले ऑलराऊंडर सुनील गांगरकर. सुंदर जेल पकडलाय सुनील गांगरकर. डक 17 टू 17. हॅट्रिक बॉल. सुंदर निलेश गांगरकर पुन्हा एकदा सुंदर खेळलाय. सुंदर फटका. 4 धावा. विशाल हा शेवटचा चेंडू त्या प्रकारे मात्र एका ओव्हरीला. याच प्रकारे मीटिंग होताना दिसते. 11 चेंडू बजरंग वॉरियर्स मध्ये धाव संख्या कमी आहे. 22 हवेत. याच प्रकारे 3 ओव्हरी झालेली आहेत. सरकार नावाजलेला फलंदाज आहे. बघूया आता पुढे काय ते. आता थोडी चेंजिंग थोडंफार काहीतरी चेंज होत आहे. चेंज झालेले आहे. तर बॅटिंग बॉलिंग घेतलेली आहे. बॉलिंगवाल्याने बॅटिंग घेतलेली आहे. चला पाहूया पुढे मॅचचं काय घडतं ते. चला चला आता सुरू करूया. सर्व सामन्यांसाठी चेस हा कंपल्सरी असणार आहे. या ठिकाणी कोणतेही टाय ड्रॉ हा निर्णय स्वीकारला जाणार नाहीये. आणि याच प्रकारे रोहन गांगरकर आलेले आहेत बॉलिंगसाठी आणि सूरज गांगरकर आलेले आहेत बॅटिंगसाठी. बघूया कसली मीन्स गेंदबाजी करतात. सुनील गांगरकर यांनी रोहनला स्ट्राईकला येतो सूरज. सुरुवात
सुंदर सुंदर चेंडू टाकला होता, बीट केलाय. प्रथम चेंडू सुंदर टाकला होता, पुन्हा एकदा खराब चेंडू. 2 धावा. सुंदर अप्रतिम टॅप केला ऑफसाईडच्या दिशेने. 4 धावा. शेष आतिश सुंदर पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने उत्तुंग असा चौक. पुन्हा एकदा खराब चेंडू. धाव संख्या होती 11. 3 बॉल 11. सुंदर यॉर्करने पैसे टाकला होता, निर्धाव चेंडू. सुंदर पुन्हा एकदा बीट केलाय. 5 चेंडू 11 धावा. सामना करते सूरज. ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा कंकण तसा चौकार मारला. त्याची धाव संख्या होते 15. बिनबाद 15. 3 बॉल 15. अजून देखील 2 षटका बाकी आहेत आणि धाव संख्या मात्र उरले की 8 धावा. ओव्हरीला 15. स्ट्राईकला येतो तो निलेश. एनटीजी एनटीजी काय करतोय? ऑफसाईडच्या दिशेने सुंदर खेळला होता, निर्धाव चेंडू. सुरुवात करण्याचा प्रयत्न होता, बाद होतो. एसटीचीच होतं, एनटीजी एसटीचीच होतं. सांगायचं आहे 4-5 वाईट टाकणार. आता फलंदाजीसाठी येतोय तो हर्षल. हर्षल जीपीएलचा पहिला सामना खेळतोय हर्षल. वैयक्तिक पहिला सामना खेळतोय, स्ट्राईकला आहे. फलंदाजीसाठी येतो तुषार. सुंदर 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 टॅप केला होता, मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण रोहन गागरकडून. 16. अजून देखील 7 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय तो नावाजलेला फलंदाज सूरज. अप्रतिम चेंडू. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण 7. अजून देखील 2 चेंडू बाकी. मोठा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बाद होतोय सूरज, बाद होतोय. अजून देखील 7 धाव पाहिजे. सूरज परततोय तंबूर. साईडला येतो तो आशिष. 7 चेंडू आणि 6 धावा. 6 चेंडू आणि 7 धावा असं काय बघूया. थोडी आगळी वेगळी या ठिकाणी फिल्डिंग बघायला भेटते. मनोज आलाय पुढे फिल्डिंग साठी. सुंदर 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 समर्थ निश्चित करतोय 2 धाव या संघाकडून. संघाकडून पण पाहूया शेवटचे षटक, हे निर्णायक षटक कोण घेऊन येतोय आणि ते षटक बजरंग वॉरियर्ससाठी विजय मिळवून देतोय का? मला वाटतं इथे जादू गोलंदाज दिसतात आपल्या समोर. जादू गोलंदाज सुनील गांगरकर, जादू गुगली गोलंदाज. अजून देखील 5 धावा पाहिजे. 7 चेंडू 5 धावा. स्ट्राईकला आहे हर्षल. सुंदर सुंदर फटका खेळला होता परंतु निर्धाव चेंडू. मॅच खूप रोमांचक झाले. गोलंदाज फलंदाज दोन्ही सुद्धा प्रेशर मध्ये. पुढचा चेंडू आणि 4 धावा. हर्षल करून हा निर्णय फटका म्हणतोय. मात्र 1 धाव राहिले. एक चौकारानंतर मात्र 1 धाव राहिले. हा सामना गणपती बाप्पा मोरया हा संघ जवळजवळ जिंकण्यावरती आलाय. मात्र हर्षलचा 1 फटका 1 चौकार सामन्याचं समीकरण पूर्ण बदलले. हर्षल पाहूया विनिंग शॉट खेळू शकतो का हर्षल. आणि हर्षल बाद होतोय. राजेंद्र गांगरकर जानेवाने फलंदाज. खराब चेंडू हा सामना गमावलाय. एका खराब चेंडूने सामना गमावलाय तो बजरंग वॉरियर्सनी. आणि सामन्याचा विजेता संघ या जीपीएल सर्व दुसऱ्याचा विजेता संघ आहे तो गणपती बाप्पा मोरया. तर ठीक आहे, फायनली आपण मॅच झालेली आहे. शूट करून करून भाई माझं डोकं तापलं, कारण की उन्हातनं करत होतो म्हणून. तर आता काय नाही, आता अजून मॅच एंड झाली नाही. तर म्हणजे आता याच्यानंतर अजून काही इव्हेंट आहेत, म्हणजे कीर्तन आहे, भजन आहे, मग नंतरला परत जेवण आहे. त्यासाठी मॅच आहे ना ती पुढे ढकलली गेली आहे.
ती आता डायरेक्ट उद्या होईल. अर्धी जी राहिली आहे ती सेमीफायनल फायनल असू दे. आता आपण एक काम करूया, आता आपण डायरेक्ट घरी जाऊया आणि थोडं फ्रेश होऊन नंतरला मग परत इथेच यायचं आहे खाली, कारण की मंदिरात भजन आहे. ते भजन थोडंसं ऐकूया, थोडं चांगलं वाटू दे. ठीक आहे, तर मी येतो पुढे, मी भजन ऐकू. तर ठीक आहे काय, आता आपण आलो इथे खाली भजनाला, तर थोडं भजन बघूया. माझा आवाज नसेल येत, ठीक आहे. चला जाऊया लगेच भजन बघूयात कसं ऐकवतात ते. लेट्स गो. तर ठीक आहे, फायनली काय आता रात्रीचे वाजत आहेत 1. तर आता आपण इथे ब्लॉग हा पार्ट 1 एंड करूया. हा पार्ट 2 आपण उद्याच्या दिवशी सुरू करूया. आणि आजचा तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जरा डोकं बिकं भिनभिनत आहे म्हणून. ठीक आहे, तर येतो मी उद्या. चांगला दिवस आहे तर खूप मजा येईल. ठीक आहे, चल बाय बाय.